धनंजय मुंडे यांनी माझ्या नादी लागू नये असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय। पवित्र मेळाव्यामध्ये कोणते फोटो घेऊन नाचायला भाग पाडतात ती माहिती आहे असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं। तुमचे हात रक्ताने भरलेले आहेत अशी टीकाही मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। या ताटातलं त्या ताटात देऊ नका असं बोलणाऱ्या धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे यांनी निशाणा साधलाय। रक्ताने हात माखलेल्यांनी माझ्या नादी लागू नये, राजकारणातून तुमचा नामोनिशाण जाईल असं म्हणत जरांगेंनी धनंजय मुंडेंना इशारा दिला। मराठा समाजातल्या लहान मुलांना आरक्षणासाठी नोकरीसाठी सरकारने जे करायचं ते केलंय, सरकार आताही करतंय। पण आता याच्यातल्या ताटातलं काढून त्या ताटात शेवटी हा मेळावा विचाराची देवाणघेवाण आहे। जानकर साहेब बरोबर आहे। हा मला ओबीसीचं काय जण तू काय खातोर बंजारा समाजाचं त्याला एकदा सांगतो माझ्या नादी लागू नको, आणखीन तू आले देवावर होईल। मग तुला मी क्लिअरच सांगतो, शहाणपणा करायचा नाही, तू तुपलं नीट राहायचं। तू दादान फादान मी असले मोजीत नसतो। रक्ताने हात भरलेल्या लोकांनी माझ्या जातीवर बोलायचं नाही, माझ्यावर बोलायचं नाही। तू जर माझ्या नादी लागला इथून पुढं तर तुला सांगतो मी दोघाचा बाजार उठीन तुमचा। तू हो राजकीय करिअरचा एवढा देवारा करून टाकतील तुम्ही मराठीच्या माया नादी लागू नका, तुमचा लय बेकार होईल। तुमचं नामोनिशान जाईल राजकारणातलं, नामोनिशान। आणखीन तुमच्या हातून संधी गेलेली नाही, आणखीन बी हुशार व्हा। दरम्यान हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या वक्तव्यावरून बबनराव तायवाडे आणि जरांगे यांच्यामध्येही वार पलटवार झाल्याचं पाहायला मिळतंय। की आपण बघा, ज्या दिवशी उपोषण सोडलं त्या दिवशीपासून आजपर्यंत ते सांगत आहे की हैदराबाद गॅझेट लागू झालं। पूर्ण महाराष्ट्राने ते ऐकलंय, देशाने ते ऐकलेलं आहे। आणि आता पुन्हा म्हणायचं की दिवाळीपूर्वी हैदराबाद गॅझेट लागू करणं ही किती मोठी अतिशयोक्ती आहे। अरे बाबा, प्रमाणपत्र वाटप करा म्हणलं म्हणा, नीट ऐका जा। तुम्ही येऊन करतात काय माहिती हो। तर टीका करणाऱ्या हाकेंना मोजत नाही असं म्हणत जरांगे यांनी टीका केली। मुख्यमंत्र्यांना आम्ही एक निवेदन देऊ की जरांगेंच्यावरती चांगले उपचार करा आणि तिजोरीतले पैसे घालवा आणि या माणसाला चांगलं ठेवा। पण त्याच वेळी आम्ही त्यांना सांगू की ओबीसीचं आरक्षण टिकू द्या आणि ओबीसीच्या अनाथ माती कालवण्यापासून या माणसाला थोडीशी समज द्या। कोणाचे हे प्रश्न ना काही चरित्र जो असल्याला मोजीत मी चल त्यांचा प्रश्न अरे दिलं उत्तर मोजीत नाही मी चल। दरम्यान जीआरला चॅलेंज केल्यास 1994चा जीआर रद्द करण्याची मागणी करणार असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। जर यांनी आता आपला जीआर चॅलेंज करायचा ठरवला तर प्रत्येकानं कलेक्टर ऑफिसला तहसीलदारला फोन द्या, निवेदन द्यायला सुरुवात करा। 1994चा जीआर रद्द करा म्हणून 50%च्या वर गेलेलं 2% आरक्षण पण रद्द करायचं। प्रगत जाती पण सगळ्या बाहेर काढा। ज्या समान जाती नाहीत त्या समान जाती आहेत म्हणून सुद्धा काहींना आरक्षण दिलं गेलंय, त्या पण जाती बाहेर काढा म्हणून सुद्धा आता निवेदन द्यायचे। मी सुद्धा सरकारला देणार आहेत, काळजी करू।